आपल्या नागरपूर ग्रामपंचायतच्या अथक प्रयत्नानं त्यांच्या उत्कृष्ट केलेल्या कार्याबद्दल त्यांच्या आणि त्यांचं अहोरात्र चालू असलेल्या प्रयत्नातून आज आपल्या गावाला पंचायत प्रशिक्षण केंद्र हे आपल्या तालुक्यातून आपल्या गावाला मिळालेलं आहे आणि हे प्रशिक्षण केंद्र सुसज्ज असं प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी ग्रामपंचायतने तयार केलेलं आहे। सर्वप्रथम मी गावाच्या वतीने ग्रामपंचायतचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो। या आपल्या गावात चालू असलेल्या विविध विकास कामाचं शासनाकडून सुद्धा दखल घेतलेली आहे। आपल्याला विविध असे पुरस्कार शासनाकडून मिळालेले आहे। आता या प्रशिक्षण केंद्रामार्फत आपल्या गावामध्ये जे प्रशिक्षण दिले जाणार आहे तर हे जिल्ह्याचेच नाही तर संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतचे मेंबर, इतर अधिकारी, पदाधिकारी हे आपल्या गावाला येणार आहे। हे आपल्या गावाचं अहोभाग्य आहे आणि हे पूर्ण श्रेय हे ग्रामपंचायतला जातं। तर असं सुसज्ज झालेलं हे प्रशिक्षण केंद्र याचं आज आपण लोकार्पण केला। उत्कृष्ट फर्निचर या ठिकाणी साऊंड सिस्टीम सर्व काही अद्ययावत केलेलं आहे आणि ग्रामपंचायतचा मानस आहे की हे प्रशिक्षण केंद्र हे नुसतं या सदस्यांचं प्रशिक्षण केंद्र न ठेवता आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अभ्यासिका या ठिकाणी चालवणार आहे। तसेच या प्रशिक्षण केंद्राचा उपयोग आपण गावातील जे तंटे वादविवाद होतात तर ते इकडे तिकडे न बसता या ठिकाणी बसू आणि सर्वांच्या समुपदेशाने या ठिकाणी तंटे मिटवले जाणार आहे आणि त्याचं पूर्ण रेकॉर्ड होणार आहे, कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होणार आहे। तर त्याबद्दल सुद्धा या ठिकाणी ग्रामपंचायतचं करावं तेवढं कौतुक कमी आणि या माध्यमातून जवळपास आपल्या गावाला जी आता टीम येणार आहे केंद्राची, जे पथक येणार आहे तर त्या पथकानं जर कधी आपल्या गावाचं जर चांगल्या प्रकारे आपल्या गावाचा नंबर येणारच आहे तर जर कधी आपल्याला बक्षीस मिळालं तर आपण 1 कोटी रुपयाच्या बक्षिसात पात्र होणार आहे आणि त्या बक्षिसातून आपल्या गावाचे विविध विकासाचे कामं होणार आहे। तर अशा सुसज्ज वातानुकूलित प्रशिक्षण केंद्राचं या ठिकाणी आज पूर्ण फर्निचर वगैरे बसून पूर्ण हे करून एसी रूम तयार केलेली आहे आणि ही जी रूम होती प्रथम ही मोडगळीस आलेली रूम ग्रामपंचायतनं अतिशय सुंदर असं या ठिकाणी बनवलेली आहे। त्याच्यात अनेक ग्रामस्थांचा विशेष करून गणेश बाबांना अहोरात्र या ठिकाणी लक्ष देऊन हे बनवलेले आहे। तर अशा सुसज्ज प्रशिक्षण केंद्राबद्दल मी खरंच ग्रामपंचायतचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि असेच आपल्या गावाचं उत्तरोत्तर प्रगती हो, जिल्ह्यात राज्यात नव्हे तर आपलं गाव देशात झळकाव अशी गावाच्या वतीने मी ग्रामपंचायतला शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। काय झालं
काही न भेटल्यावर